श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. उद्या आहे कामिका एकादशी आणि कामिका एकादशी ही श्रावण महिन्यातील पहिली एकादशी आलेली आहे आणि तीही आलेली आहे सोमवारीच. तर श्रावण महिन्यामध्ये सोमवार आणि शनिवार या दिवसांना खूप जास्त महत्त्व आहे. मी 3 उपाय असे सांगणार आहे की जे उपाय केल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच फरक पडेल. कामिका एकादशी दिवशी जर तुम्ही मनापासून माफी मागितली आपल्या कर्माबद्दल किंवा आपले जे काही पाप झालेले आहेत आजच्या ह्या जन्मी किंवा मागच्या जन्मीचे जी काही आपली पाप असतील त्याबद्दल जर तुम्ही ईश्वराला मनापासून माफी मागितली तर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये प्रगतीचे मार्ग खुले होतात आणि तुमच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी मदत होते. चला तर मग आपण बघूया पहिला उपाय. म्हणजे जे जर घडणाऱ्या गोष्टी त्या घडतच असतात त्याच्यासाठी आपण काहीही करू शकत नाही, पण त्याचा प्रभाव कमी होतो हे मात्र नक्की. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण असेच काही उपाय बघणार आहोत की ज्या उपायांमुळे तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच सुधारणा होईल. तर पहिला उपाय आहे 379. हा आहे एक एंजल नंबर जो तुमच्यामधली ॲबिलिटी वाढवतो, जो तुमच्यामध्ये तुमची तुमची कॅपॅसिटी वाढवतो की तुमची कोणतीही गोष्ट मॅनिफेस्ट होण्यासाठी हा एंजल नंबर खूप प्रभावी आहे. या एंजल नंबरला तुम्हाला एकादशीच्या दिवशी म्हणजे सोमवारी हा एंजल नंबर तुम्हाला तुमच्या डाव्या हातावरती कोणत्याही भागावर लिहायचा आहे आणि तो लिहून ठेवायचा आहे. कोणत्याही ग्रीन पेनने तुम्हाला लिहायचा आहे किंवा रेड पेनने, पण हा एंजल नंबर तुम्हाला सकाळी लिहायचा आहे आणि आपली इच्छा कोणतीही तुमची जी इच्छा आहे ती प्रेझेंट टेन्समध्ये बोलायची आहे आणि ती बोलता बोलता तुम्हाला हा नंबर लिहायचा आहे. नक्कीच याचा तुम्हाला उपयोग होईल, कारण हा एंजल नंबर तुमची मॅनिफेस्टची शक्ती वाढवतो आणि तुमची दुसऱ्यांना हेल्प करण्याची ॲबिलिटीसुद्धा वाढवतो. तर हा आहे पहिला उपाय. आता आपण वळूया दुसऱ्या उपायाकडे. दुसऱ्या उपायामध्ये तुम्हाला लागणार आहे एक पिंपळाचं पान. तुम्ही पिंपळाचं एक पान घ्यायचं आहे. जर खाली पडलेलं असेल पिंपळाचं पान तरीही चालेल किंवा तुम्ही ते झाडावरचं तोडू शकता. पण ते तोडण्याआधी तुम्हाला झाडाची परवानगी घ्यायची आहे की मी हे माझ्या इच्छापूर्तीसाठी हे मी पान तोडत आहे, तर त्याबद्दल मला क्षमा करा. ते पान घ्यायचं आहे, त्याला चांगल्या गंगा जलाने किंवा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे. धुवून घेतल्यानंतर पुसायचं आहे चांगलं. ते पुसल्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती जी कोणती तुमची इच्छा असेल, म्हणजे तुम्हाला जर पैसा हवा आहे तर तुम्ही पैसा लिहायचा आहे. जर तुम्हाला प्रेम हवं आहे तर लव्ह लिहायचं आहे किंवा प्रेम मराठीमध्ये सुद्धा तुम्ही लिहू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला बिझनेस लिहायचा आहे. जर तुमचा बिझनेस आहे आणि तो चांगला चालावा अशी तुमची इच्छा आहे तर तुम्हाला बिझनेस लिहायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला लग्न जर होत नसेल, आईने मुलांच्यासाठी सुद्धा हा उपाय करू शकते आई, किंवा जर तुम्हाला मुलासाठी करायचं असेल तर तुम्हाला अजून एक पान घेतलं तरीही चालेल. त्या पानावरती तुम्हाला 2 किंवा 3 शब्द लिहायचे आहेत. लग्न, व्यवसाय किंवा पैसा, प्रेम असे कोणतेही जे तुमची इच्छा असेल ते इच्छा लिहायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला ते लाल पेनाने तुम्हाला लिहायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला पाठच्या साईडला कोणत्याही साईडला तुम्ही कोणतंही काहीही लिहू शकता. म्हणजे इच्छा तुम्ही दोन्ही कोणत्याही बाजूला लिहू शकता. एका बाजूला इच्छा लिहायची आहे, दुसऱ्या बाजूला तुम्हाला ओम विष्णवे नमः, ओम विष्णवे नमः असा मंत्र आहे. तो मंत्र तुम्हाला लिहायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला हे पान मंदिरामध्ये ठेवायचं आहे, आपल्या घरातल्या देवाऱ्यात ठेवायचं आहे. त्यानंतर देवाऱ्यात ठेवल्यानंतर तुम्हाला ओम वैष्णवे नमः, नमः शिवाय हा मंत्र 108 वेळा बोलायचा आहे. 108 वेळा बोला किंवा जशी तुमची इच्छा असेल तर जसं तुम्हाला वेळ असेल तेवढा वेळ तुम्हाला हा मंत्र बोलायचा आहे. आणि नंतर हे पान तुम्हाला 24 तास देवाऱ्यातच ठेवायचं आहे. 24 तास झाल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी अंघोळ वगैरे झाल्यानंतर हे पान तुम्हाला झाडाखाली दाबायचं आहे. म्हणजे कोणत्याही झाडाखाली, वरती जर तुम्हाला टेरेस असेल किंवा बाहेर तुम्ही जाऊ शकत असाल तर बाहेर जाऊन सुद्धा तुम्ही ते पान एखाद्या झाडाखाली दाबू शकता मातीमध्ये. जर तुम्हाला जमत नसेल किंवा एखाद्या शहरामध्ये राहतात किंवा दुसऱ्या देशामध्ये जर राहणारे सुद्धा लोक आहेत तर त्यांना तुम्हाला जर पान मिळत नसेल किंवा कोणाला शहरामध्ये पिंपळाचं पान नसेल मिळत तर तुम्ही व्हाईट कागदावर हिरव्या पेनाने किंवा लाल पेनाने तुम्ही हे लिहू शकता आणि ते तुम्ही एखाद्या झाडाच्या आपल्या कुंडीच्या मातीमध्ये सुद्धा तुम्ही ते दाबू शकता.
आता हे कधी करायचं आहे तुम्हाला, तर ती वेळ मी तुम्हाला सांगते. तुम्हाला हा जो उपाय आहे तुम्हाला सकाळी 8:30 ते 9:30 या वेळामध्ये करायचा आहे. जर तुम्हाला सकाळी वेळ नसेल तर तुम्हाला हा उपाय संध्याकाळी 4 ते 5 या वेळामध्ये करायचा आहे. त्याच्यानंतर हा उपाय केल्यानंतर नक्की तुमची इच्छा पूर्ण होईल. या विश्वासानेच आपल्याला कोणताही उपाय असू द्या, तो तुम्हाला पूर्ण विश्वासानेच करायचा आहे. त्याच्यानंतर वळूया आपल्या तिसऱ्या उपायाकडे. हा उपाय तुम्हाला तुमच्या शत्रूपासून सुटका करून देईल. म्हणजे जर तुम्हाला असं वाटत असेल की माझे खूप शत्रू आहेत किंवा कोणाला चांगलं झालेलं, माझं चांगलं झालेलं कोणाला बघवत नाही आहे, असं आपल्या मनामध्ये खूप वेळा येत असते. किंवा समोरच्याची आपल्याशी बोलण्याची पद्धत किंवा याच्यावरून सुद्धा आपल्याला कळत असतं की हा माणूस आपल्याशी कोणत्या भावनेने बोलतो आहे. तर आपले शत्रू जे आपल्याला माहीत आहेत किंवा आपल्याला माहीत नाहीत, तर अशा शत्रूंच्यापासून आपली सुटका होईल या उपायाने. तर हा उपाय काय आहे, तुम्हाला करायचा आहे एक पिठाचा दिवा. जरी पिठाचा दिवा केला तरीही चालेल किंवा तुम्हाला वेळ नसेल पिठाचा दिवा करायला, तर तुम्ही मातीचा दिवा छोटासा एक घ्यायचा आहे. त्या दिव्यामध्ये तुम्हाला तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल या 2 तेलांचा वापर करायचा आहे. तिळाचं तेल टाका किंवा मोहरीचं तेल टाका. त्याच्यानंतर तुम्हाला त्यामध्ये 2 लवंगा आणि 1 हिरवी वेलची टाकायची आहे. वेलची हिरवीच असावी, कारण आता खूप दिवस घरात ठेवल्यानंतर वेलचीचा कलर बदलतो, तर तशी वेलची नको आहे. आपल्याला हिरव्या कलरची वेलची त्याच्यामध्ये टाकायची आहे. आणि हा दिवा तुम्हाला घराच्या उजव्या बाजूला लावायचा आहे. म्हणजे आपण घरात उभे असतो आणि समोर दरवाजामध्ये आपण बाहेरच्या साईडला तोंड करून जेव्हा उभे असतो, तेव्हा आपल्या उजव्या हाताला समोर बघताना आपल्या उजव्या हाताला हा दिवा लावायचा आहे. हा दिवा तुम्हाला लावून रात्रभर बाहेरच ठेवायचा आहे किंवा घरात जरी ठेवत असाल तरीही सुद्धा चालेल. पण तो रात्रभर जेवढं ते पुरेल तेवढं तेल त्याच्यामध्ये ओता. 2 तास चालू द्या, 3 तास चालू द्या. त्याच्यानंतर तुम्हाला तो दिवा दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर तो दिवा तुम्हाला बाहेर एखाद्या झाडाखाली किंवा कुठेही सोडून न्यायचा आहे. झाडाखाली सोडा किंवा तुमच्या बाहेरच, पण घराच्या बाहेर तुम्हाला तो दिवा नष्ट करायचा आहे, म्हणजे ठेवून यायचा आहे. त्या दिव्याचा पुन्हा तुम्हाला वापर करायचा नाही आहे. तर हे होते आपले 3 आजचे साधे सोपे उपाय. या उपायाने तुमच्या आयुष्यामध्ये नक्की फरक पडेल. ज्या गोष्टी घडणार आहेत त्या घडणारच आहेत, पण जर आपण प्रामाणिकपणाने प्रयत्न करत राहिलो किंवा हे छोटे छोटे जे उपाय असतात ते करत राहिलो, तर आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच सकारात्मक बदल होऊ शकतात. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.